नमस्कार, मी सुभाष सुरपाम आणि आपण पाहता सोशल अँड सायन्स यूट्यूब चॅनल। मागे आपण FTK द्वारे फ्लोराईडची टेस्ट बघितलं होतो वॉटर अनालिसिस पार्ट 1 मध्ये। आज वॉटर अनालिसिस पार्ट 2 नायट्रेटची टेस्ट बघणार आहोत। तर त्या नायट्रेटच्या टेस्ट मध्ये कुठले कुठले रिक्वायरमेंट लागेल, कोणतं सोल्युशन लागेल, काय त्यांचं पॅरामीटर राहतील, परमिसिबल लिमिट किती आहे। तर नायट्रेटची परमिसिबल लिमिट आहे 45। जर सॅम्पल 45च्या अबोव गेला तो अनफिट सॅम्पल असतो। तर आपण बघणार आहोत नायट्रेटच्या रिक्वायरमेंट मध्ये काय काय लागेल। हा आपला फर्स्ट सोल्युशन आहे 1 नॉर्मल HCl। याला ब्लँक म्हणून आपण युज करतो स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये। तर रिक्वायरमेंट काय आहे तर क्रिएट विशेष म्हणजे स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये आपल्याला ग्राफ काढावा लागतो टेस्टिंगचा नायट्रेटचं ग्राफ काढावा लागतो। जवळ घ्या। या अशा प्रकारचे एक नायट्रेटचा ग्राफ असतो। आणि जो वरचं तुम्हाला हे रीडिंग दाखवत आहे ते ऑब्झर्बन्स म्हणून आहे आणि जो खालचं आहे कॉन्सन्ट्रेट आहे, जे अननोन सॅम्पल डिटेक्ट करते की त्या नायट्रेटच्या त्या सॅम्पलमध्ये नायट्रेट किती प्रमाणात आहे हे या ग्राफ मध्ये दाखवतो। तर आपण फर्स्ट याची स्पेक्ट्रोफोटोमीटर हा जो इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघत आहात हा स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे। हा डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे। याच्यामध्ये आपल्याला नायट्रेटची टेस्ट करायचं आणि त्या ग्राफ मध्ये डिटेक्ट केल्या जाते की या वॉटर सॅम्पलचं प्रमाण हे जवळपास इतके जो काही कॉन्सन्ट्रेशन दाखवेल त्या सॅम्पलचा ते आपली रीडिंग राहील। तर आपण चेक करू। द फर्स्ट प्रोसिजर आहे ही जी क्युएट आहे, या ब्लँक सोल्युशन घ्यायचं, याला ब्लँक सोल्युशन असे म्हणतात। नायट्रेटचं आपण ब्लँक सोल्युशन घेत आहोत। याला चांगलं आपले हात या क्युएटला टच नाही झाले पाहिजे म्हणून त्याला छानपैकी आपण पुसून घेऊ। आणि याच्यामध्ये आपल्याला एक रेफरन्स आणि सॅम्पल दाखवा बरं। रेफरन्स आणि सॅम्पल असतो जे याच्यामध्ये क्रिएट आपण टाकतो। हे झाला त्याचा रेफरन्स म्हणून म्हणजे ब्लँक म्हणून युजेस करतो आपण। आणि नेक्स्ट दुसरी आहे जो सॅम्पल, तर याला ब्लँक म्हणून आपण युजेस करतो। तर आपल्याला बघावं लागेल हा आपण दुसऱ्या क्रिएट मध्ये टाकलं। दुसऱ्या क्रिएट मध्ये टाकल्यानंतर आपण याला क्लोज करू। याला क्लोज केल्यानंतर आपल्याला ही जी वेवलेंथ 500 दिसते ही नायट्रेटची जी वेवलेंथ आहे 220 ते 275 पर्यंत आपण टेस्ट करतो। आपण पहिल्यांदा ब्लँक करू। ओके, प्लीज वेट म्हणताय स्क्रीनवर, आपण वेट करू। हे बघा 275 इथं करंट वेवलेंथ आली आहे, म्हणजे जो नायट्रेटच्या ग्राफ मध्ये आहे 220 ते 275 या वेवलेंथ मध्ये नायट्रेट चेक केल्या जातो। आता दुसरं सुद्धा जो आहे त्याला आपण ब्लँक मारू आणि सेम प्रोसिजर प्लीज वेट स्क्रीनवर दाखवेल। स्क्रीनवर दाखवल्यानंतर आपण वेट करू ज्याप्रमाणे। ओके, हे झालं ते आपण SOP स्टँडर्ड प्रोसिजर नुसार आपण इथं अप्लाय केलं। आता नेक्स्ट प्रोसिजर आहे की त्या सॅम्पल मध्ये किती नायट्रेट हे तपासण्यासाठी ओके, तर आपल्याला हे जे नायट्रेटचे सॅम्पल आहे इथं जवळपास या ट्रे मध्ये 20 सॅम्पल आहे। पण आपण नायट्रेट टेस्ट कसे करतो हे शिकण्यासाठी आपण फर्स्ट सॅम्पल चेक करू। तर त्या फर्स्ट सॅम्पल मध्ये 1 नॉर्मल HCl टाकू। आपण 1 नॉर्मल HCl घातलेला आहे आणि हा जो सॅम्पल आहे हा जवळपास आपल्याला 50 ml घ्यावा लागेल। वॉटर सॅम्पल 50 ml घ्यावा लागेल, त्याच्यात 1 नॉर्मल HCl टाकावा लागेल आणि त्याच्यानंतर जो
क्युएट आपण पहिल्यांदा बघितलं व्हिडिओच्या पहिले, ते आपण इथून काढणार आहोत आणि जो फर्स्ट सॅम्पल आहे नायट्रेटचा, इथं 50 ml जो वॉटर सॅम्पल आहे, 50 ml वॉटर सॅम्पल आणि 1 नॉर्मल HCl आता त्या क्युएट मध्ये आपण घातले आहे. हे घातल्यानंतर आपल्याला नायट्रेटची टेस्ट दिसणार, कॉन्सन्ट्रेशन या पाण्यामध्ये किती प्रमाणात नायट्रेट आहे ते आपण बघणार आहोत. आपल्याला स्क्रीनवर दाखवा. स्क्रीनवर दिसत आहे या सॅम्पलचा नायट्रेट जो आहे 2.92.00 हा कॉन्स्टंट, त्याचा ऑब्झर्बन्स आहे 0.093. तर अशा प्रकारे नायट्रेट वॉटर सॅम्पल मध्ये नायट्रेट किती प्रमाणात आहे ते आपण चेक करू शकतो का पाहू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.